नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण चाललो आहे प्री वेडिंगला साताऱ्याला. तर आता आम्ही थांबलो जरा घाटामध्ये, खोपोली घाटामध्ये. खोपोली नाही, हां खोपोली घाटामध्ये आम्ही थांबलो आहे थोडा शूट घ्यायला. हे बघू शकता शूट चालू आलं आहे. वरती आमचा ड्रोन गेला आहे, तर तुम्हाला ड्रोन शॉट पण दाखवेन थोडा. तर चला, तर आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट साताऱ्याला प्री वेडिंगला. तर मगापासून आम्ही ब्लॉग घेतला नाही मुंबईमधून निघाल्यापासून, कारण की मला ड्रायव्हिंग करायची होती गाडी, त्यामुळे मला शॉट घ्यायला नाही मिळालं. पण तरीसुद्धा थोडंफार आम्ही ट्रॅव्हलिंगचं शॉट मी घेतलेलं आहे. तर डायरेक्ट आपण भेटूया आता डायरेक्ट साताऱ्याला. आता आज तर आम्ही राहणार आहे साताऱ्यामध्ये, त्यानंतर मग उद्या आम्ही मेन शूट चालू करणार आहे साताऱ्यामध्ये. तर तिकडे बघा काय काय लोकेशन आहे, कुठलं लोकेशन आहे, किती कॉस्ट आहे, आपल्या लोकेशनवर किती कॉस्ट पडेल, काय पडेल ते आपण बघूया. चला तर मग हे शॉट घेतो आहे. तर अनिकेश टेन्शनमध्ये आला आहे, ड्रोन कुठे उडतो आहे कुठे नाही ते. अनिकेशला काय वाटतं, ड्रोन उडेल व्यवस्थित की नाही? आपण हा कुठला ब्रिज आहे माहिती आहे का? तो कुठला एक्सप्रेस वे आहे, नवीन ब्रिज. हा भरपूर टेन्शनमध्ये आला आहे अनिकेश. ड्रोन टेन्शन मध्ये येणार ना, हळू आणला बोल. FPV मोडला कॅमेरा आहे आणि बोलतो भाई हळू आणलाय. अंगाशी आल्या, अंगाशी. अवघा ड्रोन दिसतोय की नाही माहित नाही कॅमेरामध्ये. ड्रोन पायलट प्रथमेश जुरी आपले काय बोलतात कौशल्य, काय बोलतात त्याला, काय दाखवते आपले कौशल्य दाखव. कौशल्य दाखवते, स्किल दाखवते किती आपली ड्रोन उडवताना. स्कीम देतोय ना, एकेकाला स्कीम देणार आहे बाई. कुठली स्कीम? नक्की स्कीम देणार आहे. उद्या ब्लॉग बनवणार आहे अनिकेश. अनिकेशकडे सगळा आपला कॅमेरा असणार आहे, सेटअप असणार आहे. तर बघूया कसं काय होतंय, शूट काय होतंय. तर आता जीव आला अनिकेशचा. बाकी काय नाही. शिव्या नाही. तर अशा तऱ्हेने हा ड्रोन उतरवला आहे धुरीने. आम्ही चाललो आहे आता पुढच्या प्रवासीला. आता लेट होणार आहे आम्हाला, थोडासा लेट होईल आम्हाला, पण बघूया. चला, तर धुरीला कोणाकडे जायचं आहे? ऐश्वर्याकडे जायचं आहे. आईशा ना, कोण रे? आईशाकडे जायचं धुरीला. तर हा ठीक आहे, आईशाच नाव ना तिचं, आईशा बंगलो. आईशा बंगलोला जायचं. आज धुरी सेल्फी टाकणार आहेत रेंज रोवर बरोबर. काय रोज रॉयल काय, ही कुठली नवीन गाडी आहे? रोज रॉयल लँड क्रूज. हा बघ, ह्याचं काय वेगळं असतं बघा. रोल्स रॉयल बरोबर. हा भाई, मला एक सेल्फी काढून येऊ दे पटकन. ऐकणार नाही. काढायचं, माझी इच्छा खूप आहे. मी रेडी राहतो सेल्फी काढायला. अजून काय करणार आहेस तू? काय ना, फक्त सेल्फी काढून यायचं आहे मला. तर रोज रॉयलच्या आतमध्ये जाऊन. आतमध्ये अलाउड नसणार. बुगुडाचा आहे, फाटकतो. काय फाटक नाही दाखवतो. तर धुरी गेलेला आहे बघायला, आज सेल्फी काढायला गेलाय धुरी. तर धुरी गेलाय सेल्फी काढायला, बघत सेल्फी काय काढतोय. त्याला सेल्फी काढायची आहे. हा बघा, ओके ना, ओके मेरे जान. एक खींचो, 4-5 खींचो उसको, फिर आहे शकता इथून. जा तू जा, मला जायचं आहे. जायचं आपल्याला पुढे. समोर दिसतोय तो आयशा विला आहे. तर बघू शकता, धुरी बोलते त्याला आत जायचं आहे, पण मी बोलते आपल्याला लेट होत आहे, कारण की पुढे आपल्याला जायचं आहे पुढे. चला तर मग पुढे जाऊया. तर आता आपण पोचलो आहे मॅगडीला, काही की भूक लागली आहे थोडी, जरा खायला म्हणून जरा मॅगडीला थांबलेलो आहे. तर त्यानंतर आमचा प्रवास परत साताऱ्यासाठी चालू होणार आहे. वॉशरूमला जाऊन आलेत, आज जाऊया ना मॅगडीमध्ये. तर आता आम्ही चालू आहे मॅगडीमध्ये. आजचा स्पॉन्सर आहे प्रथम धुरी.
आजचा स्पॉन्सर फॉरेनर. आजचा स्पॉन्सर अनिकेश. तिकडे ऑर्डर आहे. अनिकेश आजचा स्पॉन्सर आहे आज पूर्ण ट्रिपची. स्पॉन्सरशिप अनिकेतकडे. बड्डेची पार्टी. तुला काय बोलायचं याच्यावर? बड्डे पार्टी देणार नाही असं बोलतोय पण घेणार आम्ही काय बोलायचं नाही. तो फक्त बिल देणार. दुसऱ्याला सांगून स्वतःचा पचकावडा झालेला आहे. लास्ट आजचं लास्ट. तुला काय बोलायचं आहे याच्यावर? इकडे बघ ना, इकडे बघ. बोल काय बोलायचं आहे, काय बोलायचं आहे बोल. स्वतः स्कीम देत होता सगळ्यांना आणि स्वतःच बसलाय स्कीममध्ये. आता आपण काय बोलू शकत नाही. तुला काय बोलायचं आहे? हा तुला काय बोलायचं आहे त्याबद्दल? लाकडं बिकडं पडली आहेत त्या गाडीवर आता. तर दुरीला आयशा आवडलेली आहे. तो बोलतो आता मी साफसफाई ठेवणार गाडीला व्यवस्थित. रेंज रोवर, रॉज रोवर काय कुठली याला आवडते कुठली गाडी बघूया. पहिल्यांदाच मॅगडीला आलोय जिंदगीवरून. अरे एवढा वेळ खाल्लाय तरी सुद्धा बोलतोय याला मॅगडीमध्ये. याच्यासोबतच आलो याच्या प्री वेडिंगच्या ऑर्डरला आणि हे सेकंड टाइम मॅगडी. आपण मध्ये पण आलेलो सांगलीला जाताना माहिती आहे ना थांबलेलो. तिकडे गेलेलो मॅगडीला नाही गेलेलो ते. अरे मॅगडीला थांबलेलो आपण. नवेश तू मी ना ते राज पण होता आमचा वेटर बॉय. पेरी पेरी कुठे वेटर बॉय मिक्स करावं लागेल. पेरी पेरी हे तीनच दिले, दोनच दिले. हे 3 सांगितले, एक येते अजून. तुम्हाला नको ना पेरी पेरी रे? ही कामं याला बरोबर जमतात. ही कामं बरोबर जमतात है ना. जर हा राज ब्लॉग बघेल तेव्हा राजला कळेल का असं बोलते मी ते. तर फायनली आमचं आता मॅगडीमध्ये खाऊन झालं आहे बर्गर. तर आम्ही आता रवाना होतो आहे परत एकदा साताऱ्यासाठी. आमचं इथे स्टे आहे. मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता आम्ही पोचलो आहे संगम माऊली इथे मंदिरमध्ये. मागे बघू शकता खूप सुंदर असं लोकेशन आहे. इथे आम्ही आता प्री वेडिंगचं म्हणजे आज ट्रेडिशनल शूट करणार आहे आपण आता इथे. तर बघूया कसं शूट होतं आहे, काय होतं आहे. तुम्हाला दाखवेनच मध्ये मध्ये किती कसं शूट करतो आहे आम्ही, काय करतो आहे. झोप झाली नाही याची अजून. झोपेत उठवला याला. शूट चालू झालंय. आवाज येतोय. हे आहे मंदिर, माऊली मंदिर. तर आता आपण आलो आहे फोटोवाडीमध्ये. इथे प्री वेडिंगचा शूट असं सेटअप बांधलेलं आहे. अजून आता आम्ही चालू करणार आहे थोडा वेळ. त्याआधी आम्ही थोडेसे स्वतःचे आम्ही शॉट घेतो आहे. तर तुम्हाला दाखवेनच काय शॉट घेतो आहे काय ते. तर इथे आला की हे असे सेट दिसतील तुम्हाला. असे सेट दिसतील तुम्हाला. ही आहे ती गाडी. ती गाडी आहे आणि इथे पूर्ण सेट आहे ह्या साईडला, मागच्या साईडला. तर इथे असे हा एक सेटअप आहे. असे 2-4 सेटअप आहेत ह्या साईडला. खूप चांगलं असं आहे पण थोडं ऊन जास्त आहे. बघायला गेलं की खूप चांगलं आहे लोकेशन, पण छोटे छोटे असे सेट आहेत. पण काय वर्थ आहेत की नाही ते बघू आम्ही आता शूटमध्ये काय होतं आहे काय नाही. कारण की आम्हाला ॲक्च्युली डॅमवर जायचं होतं. मग आता हे कास पठारच्या वरती आहे सेटअप पूर्ण.
तर डॅमच्या बाजूला जायचं आहे आम्हाला. तर कदाचित आम्ही इथे गाडीचा एक शॉट घ्यायचा. गाडीची ॲक्च्युली गाडी रेंटेड चांगली गाडी इथे फोटोशूट होईल. तर त्यासाठी आम्ही आता परत गाडीचा शूट करणार. त्यानंतर मग आम्ही लवकर खाली पाण्याच्या बोटीमध्ये पण शॉट घ्यायचे 2-3. तर ते घेतल्यानंतर डायरेक्ट पुढे मग घरी रवाना होणार आहे आम्ही लवकरच. कारण की आता वाजलेत 1, भरपूर लेट होतं आहे. पुढे बघूया किती वेळ जातो आहे, काय जातो आहे. थोडं मान हे कर. हां येस नाईस तसंच थांब. तर फायनली आमचं आता शूट संपलेलं आहे. तर आम्ही आता चाललो आहे मुंबईला. कारण की भरपूर लेट झालं आहे आता. म्हणून मुंबईला पोचेपर्यंत आम्हाला आता अंदाजे 1-2 तरी वाजतीलच. कारण की तिथून नंतरनं माझी गाडी एक्सचेंज करायची आहे. त्यानंतरनं परत पुढे अजून सोडायचं आहे, ड्रॉप करायचं आहे लालबागला. मग नंतर मग मी चिंचपोकीला जाणार. तर चला तर भेटूया डायरेक्ट मुंबईला आता. फायनली आम्ही आता पोचलो आहे जेवायला. काय पाहिजे लेमन राईस? मग मला नको यायला पाहिजे. तुला माहीत नाही लेमन राईस काय असं? तर आता आम्ही ऑर्डर केलेलं आहे लेमन राईस डाळ तडका. काय बघतो रे अनिकेश? काय बघतोय? हां हो पोस्ट टाकते. पोस्ट मेन पोस्ट. झालं काय माहीत नाही. सगळ्या उलटी बाहेर गेली सगळी. दिवसाची उलटी बाहेर काढली. मग आता कसं वाटतं जुरी? बोल कसं वाटतं? हां पेप्सी प्यायलो ना मी आता. पेप्सी मला तिथून आल्यावरती ठेवत होतं. तर आता आपलं स्टार्टर खाऊन झालेलं आहे. आलं मेन राईस डाळ तडका. मस्करी कुठे त्याचा फोटो टाकला आधार कार्ड फक्तच कड आधार कार्ड. यांनीच टाकलाय फोटो यांनी. आणि अनिकेशने सौरभचा फोटो काय टाकलाय ना. अनिकेशकडे फोटो होता. राजचा टाकला राज. अनिकेशकडे आधार कार्डचा फोटो होता सौरभचा. त्याने मला पाठवला. तो घाबरत होता. सौरभला पण माहितीये कोणाकडे. आणि सौरभ कारण एस क्रिएशनचं काम हा करत होता ना पहिलं. म्हणून टाकलं आता. जर सौरभ हा ब्लॉग बघत असतील तर तू बघ तुझे फोटो कोणी अपलोड केले. अनिकेशने केले. अनिकेश. चला टाटा बाय बाय सगळ्यांना. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.